सुधारणा होत गेल्या। पूर्वी जे पेंटो सारखी इंजेक्शन त्याच्यामध्ये खूप नॉशिया व्हायचा, उलट्या व्हायच्या, त्यांनी पण पेशंटला खूप असं परेशानी व्हायची। आता असं काही होत नाही। आमचे डॉक्टर इतके सुंदर आहेत, स्मूथ आहेत की त्यांनी अगदी पेशंट श्वास घ्या बाबा श्वास घ्या म्हणता घेता पटकन बेशुद्ध पडतो। म्हणजे त्याला असं हॉरिबल स्ट्रीम्स घाबरायची काहीच गरज नाही, इतक्या छान पद्धतीने होतं। आणि पेशंटचं ऑपरेशन झालं की दादा नाव सांग की पेशंट लगेच नाव सांगतो। म्हणजे त्या संपूर्ण कालावधीमध्ये काय चालतं तर सगळं हे आमचं कार्य चालू असतं। मला हे बरं का सर्रास हा प्रश्न किंवा ऑपरेशनच्या पूर्वीच हा प्रश्न सर्रास महिला विचारतात की माझी ती नातेवाईक होती किंवा माझी ती मैत्रीण होती, तिने असं सांगितलं की जेव्हा तिचं ऑपरेशन झालं पाठीतून गुलीचं इंजेक्शन दिलं आणि तेव्हापासून मला कंबरदुखी जडली, तर मला काही ते पाठीतलं इंजेक्शन नको आहे। मग हा पूर्णपणे गैरसमज आहे। त्यासाठी जो फक्त शस्त्रक्रिया संपून आपल्या घरी जातो असं काही नसतं। पेशंटला शस्त्रक्रिया संपवायला किती वेळ लागणार आहे, कोणी शस्त्रक्रियेला 2 तास लागतात, कोणाला 4 तास, काही कॅन्सर सर्जरी 6-6, 7-7, 8-8 तास चालतात। अशा परिस्थितीमध्ये पेशंट तो भुलीवरून बाहेर निघायचं असेल तरी त्यांचं हृदयावरचं ताण, फुफ्फुसांवरचं ताण, पेशंटच्या मेंदूची परिस्थिती, क्षारतत्वाचे बदल, ब्लड प्रेशरचं वरचढ होणं, किडनीवरचं ताण, हे सगळ्या गोष्टींना एका वेळेस बॅलन्स करून समजून पेशंटला त्या श्वासोच्छ्वासाची मशिनीतून स्वतः श्वास घेण्यासाठी सक्षम करण्यापर्यंत भूलतज्ञ काम करत असतो। असते ते कोणी पण देऊ शकतो। तुम्हाला विचारलं तर तुम्ही पण म्हणा पेन म्हणजे काय मॅडम, द्यायचं कॉम्बिफ्लॅम। पेन म्हणजे काय मॅडम, द्यायचं NSAID। आमच्या चुलत्यांना दिली होती, 2च मिनिटात डोकं थांबलं होतं। पण ते चुलत्यांना 2 मिनिटात थांबवलेल्या डोक्यांनी 2 वर्षानंतर किडनी खराब केली होती, हे नाही आपल्याला कळतं। गैरसमज म्हणेल तर पहिल्यांदा हे डॉक्टर असतात का इथून सुरू होते। हा टेक्निशियन असतो, एखादा एक्सरे काढणारा टेक्निशियन सारखा किंवा वॉर्डमध्ये काम करणारा एका मुलगा आहे। तर मी तुम्हाला काय सांगितलं की हा 12वी नंतर MBBS 5-6 वर्षाचा आणि त्याच्या पुढे कमीत कमी 10 वर्ष, म्हणजे प्रॉपर 15 ते 16 वर्ष शिकलेला हा भूलतज्ञ असतो। नमस्कार, मी धीरज घोरपडे, आपल्या सर्वांचं स्वागत आहे विचार मंथनवर। 16 ऑक्टोबर रोजी वर्ल्ड एनेस्थेशिया डे आहे। त्या संदर्भात चर्चा करण्यासाठी आज आपल्यासोबत बारामतीचे सर्व भूलतज्ञ उपलब्ध आहेत। तर मी आता त्यांना विनंती करेल की तुम्ही स्वतःची ओळख करून द्यावी आणि या सिरीजला आपण सुरुवात करूया। नमस्कार, मी डॉक्टर सुजित अडसूळ, गेली अनेक वर्ष बारामतीमध्ये भूलतज्ञ म्हणून काम करतोच। त्याचबरोबर डिझास्टर मॅनेजमेंटमध्येही माझं आवडीचा विषय आहे आणि मी त्या क्षेत्रातही योगदान देतो। नमस्कार, मी डॉक्टर नीती महाडिक, मी भूलतज्ञ आहे, पण मी स्पेशली बारामतीत मागच्या 10 वर्षापासून अतिदक्षता विभाग तज्ज्ञ म्हणून बारामतीला सेवा देते। नमस्कार, मी डॉक्टर सुप्रिया तुषार गदारे, मी 2011 पासून म्हणजे गेली 13 ते 14 वर्षांपासून भूलतज्ञ म्हणून बारामतीमध्ये कार्यरत आहे। मी 24 आवर्स भूलतज्ञ म्हणून शिवनंदन हॉस्पिटल बारामती येथे कार्यरत आहे। आता महत्त्वाचा जो मुद्दा आहे तो म्हणजे 16 ऑक्टोबरला वर्ल्ड एनेस्थेशिया डे आहे। नक्की काय बरं आहे वर्ल्ड एनेस्थेशिया डे? डॉक्टर विलियम TG मार्टन यांनी सन 1946 मध्ये बोस्टनला पहिल्यांदा शस्त्रक्रिया करताना एक भूलतज्ञाचा एक्सपेरिमेंट केला होता आणि त्यामुळे भूल यशस्वीपणे त्या शस्त्रक्रियेत देण्यात आली। म्हणून 16 ऑक्टोबरच्या दिवशी आपण स्मृती दिन निमित्ताने हा दिन साजरा करतो। ओके सर, हा झाली बेसिक इन्फॉर्मेशन। नक्की भूलतज्ञ काम काय करतो? भूलतज्ञांचं काम हे खूप वेगवेगळ्या स्वरूपावर चालतं। आता आपल्याला भूलतज्ञ हे डॉक्टरच मुळात खूप कमी माहिती असतात। म्हणजे हे डॉक्टर आहेत का एखादा टेक्निशियन, हा सुद्धा बऱ्याच लोकांना प्रश्न पडलेला असतो। तर मी पहिल्यांदा त्याच्या आधी ह्या प्रश्नाकडे मी सांगता येतो की भूलतज्ञ हा MBBS नंतर म्हणजे ग्रॅज्युएशन नंतर पुढे MD एनेस्थेशिया हा पूर्ण 4 वर्षाचा पोस्ट ग्रॅज्युएशन कोर्स आहे आणि त्यानंतर सुद्धा आमचे स्पेशालिटी सुपर स्पेशालिटी कोर्सेस आहेत, जसं पेन क्लिनिक आहे, ऑब्स्टेट्रिक एनेस्थेशिया म्हणजे वेदनारहित प्रसूतीच्यासाठीचे आहेत, काही कार्डियक एनेस्थेशिया म्हणजे हृदयाच्या ऑपरेशनला देणारे स्पेशालिटीचे भूलतज्ञ आहेत। अशा प्रत्येक ब्रँचेसची न्यूरो एनेस्थेशिया मेंदूला देण्यासाठी ऑपरेशन देण्यासाठी भुलीची स्पेशालिटी आहे। अशा आमच्या स्पेशालिटी ब्रँचेस आहेत। म्हणजे हा MBBS नंतर आम्हाला कमीत कमी पुढे 10 वर्ष शिकायला लागतं। म्हणजे 12वी नंतर आम्ही 14 ते 15 वर्ष खूप कष्टानं अभ्यास करून एक सुपर स्पेशालिटी स्किल आमच्यामध्ये आलेलं असतं आणि आम्ही ती सेवा देत असतो। तुझ्या प्रश्नाकडे मी येतो, भूलतज्ञ नक्की काम काय करतात?
आता कदाचित आपला कुणाच्या तरी आयुष्यामध्ये एखादा प्रसंग येतो की आपल्याला एखादा हॉस्पिटलला ऑपरेशनला सामोरं जायला लागतं आणि त्यावेळेला भूल तज्ञांची आपली ओळख होते किंवा तो कन्सेप्ट आपल्याला समजतो. तर फक्त ऑपरेशनला लागणारी भूल हा भाग तर एक आहेच, पण त्याचबरोबर आपत्ती व्यवस्थापन असेल, अतिदक्षता विभाग असेल, नंतर वेगवेगळ्या प्रकारचे पेनलेस डिलिव्हरी आपण ज्याला म्हणतो, वेदनारहित प्रसूतीसाठी लागणारी भूल असेल, ह्यामध्ये सुद्धा अगदी पिडियाट्रिकसाठी लागणारे किंवा MRI CT स्कॅन सारख्या मशीनमध्ये कधी कधी पेशंट हलतो त्यावेळेस सुद्धा आपल्याला भूल त्यांना बेशुद्ध करायला लागतो, तो स्टडी करण्यासाठी. म्हणजे आउट ऑफ द ऑपरेशन थिएटर ज्या ज्या ठिकाणी भूल द्यावी लागते त्या त्या ठिकाणी भूल तज्ञांचा रोल येतो. भूल तज्ञ किंवा रुग्णाला भूल देण्या अगोदर काही तपासण्या करणं गरजेचं आहे का, आणि त्या कोणकोणत्या असू शकतात? कारण कोणत्याही रुग्णाची काही हिस्ट्री आपल्याला माहीत नसते, त्यामुळे काही तपासण्या कराव्या लागतात का? प्रत्येक शस्त्रक्रियेपूर्वी त्या शस्त्रक्रियेचे संभाव्य धोके लक्षात घेऊन त्यावर आपल्याला आवश्यक ती काळजी काय घ्यावी किंवा ती जर धोके आपल्याला फेस करावी लागली तर त्याला काय ट्रीटमेंट द्यावी याचा पूर्ण विचार करून आपल्याला रुग्णांच्या काही रक्ताच्या तपासण्या वगैरे कराव्या लागतात. तर प्रत्येक शस्त्रक्रियेपूर्वी तुमचं रक्ताचं प्रमाण किंवा रक्तगट आणि ज्या इतर तुमच्या आवश्यक तपासण्या आहेत. आता जनरली शुगर आणि मधुमेह आणि BPचा त्रास प्रत्येक पेशंटला वाढलेलाच आहे, त्यामुळे तुमच्या रक्ताची साखरेची शरीरातील रक्तातील साखरेची तपासणी करणं गरजेचं आहे. त्याबरोबर तुमचं किडनी कसं कार्यरत करते, लिव्हर कसं कार्यरत करते त्याची किडनीच्या टेस्ट आणि लिव्हर टेस्ट करणं पण गरजेचं आहे. आणि या व्यतिरिक्त तुमचं छातीचा एक्सरे करणं आवश्यक असतो. त्याबरोबरच काही रुग्णांना छातीची सोनोग्राफी, समजा काही हृदयाचा आजार असेल किंवा ओल्ड एजला वगैरे आवश्यकतेनुसार आपल्याला हृदयाची सोनोग्राफी करणे पण गरजेचं असते. आणि या व्यतिरिक्त इतर कोणते आजार असतील तर त्या सुपर स्पेशलाइज्ड डॉक्टरांकडून आपल्याला त्या तपासण्या करून घेणं गरजेचं असतं. आणि मॅडमनी ह्याचबरोबर हे मुद्दा सांगितला की भूल देण्याच्या आधी एक आमची वेगळ्या प्रकारची कन्सेंट असते. जसं ऑपरेशनला आपण संमतीपत्र देतो रुग्णालयाला आणि सर्जन्ससाठी, तशीच आमची भूल तज्ञांची एक वेगळ्या प्रकारची कन्सेंट असते. ते व्यवस्थित रुग्णाशी चर्चा करून डिस्कस करून नातेवाईकांना समजून घेऊन आपण सहाय्य घेतो आणि मॅडम मग ते बाकीच्या तपासण्या करत असतो. आपण पाहतो की ऑपरेशनच्या अगोदर किंवा भूल देण्या अगोदर रुग्णाला उपाशीपोटी ठेवलं जातं, पण कधी कधी इमर्जन्सी असते, तर त्यावेळी जर समजा उपाशी जर नसेल माणूस आणि आपल्याला जर ऑपरेट करायचं असेल त्यावेळी काय केलं जातं? आता प्रत्येक शस्त्रक्रियेपूर्वी जर पेशंटनी अन्न सेवन केलेलं असेल तर सुरुवातीला आपल्याला हे समजून घेणं गरजेचं आहे की हे अन्न सेवन करणं धोकादायक का असतं. तर भूल देताना ज्या इंजेक्शनची किंवा औषधांचं एक दुष्परिणाम म्हणून पेशंटला उलटी वगैरे होऊ शकते आणि अशा वेळेस ती उलटी श्वसन मार्गात जाऊन फुफ्फुसापर्यंत जाणे आणि त्याचे संभाव्य धोके आपल्याला जाणून घेणं गरजेचं असतं. फुफ्फुसामध्ये ते अन्नकण अडकले तर ते जीव घेणे ठरू शकतं पेशंटसाठी. त्यासाठी हे टाळण्यासाठी पेशंटला उपाशी ठेवणं गरजेचं असतं. यासाठी जनरली 2, 4, 6, 8 हा फॉर्म्युला असतो. 2 म्हणजे 2 तास अगोदर तुम्ही पाणी किंवा क्लिअर फ्लूइड जसे की फ्रूट ज्यूस विदाऊट पल्प किंवा ब्लॅक कॉफी, स्पोर्ट ड्रिंक्स हे घेऊ शकता. 4 तास अगोदर ब्रिस्ट मिल्क घेऊ शकता. 6 तास अगोदर हलका आहार ज्यामध्ये फ्रूट्स किंवा फ्रूट ज्यूस विथ पल्प आणि तुमचे व्हेजिटेबल्स ब्रेकफास्ट असं हलका आहार चालतो. आणि 8 ते 10 तास अगोदर तो पूर्ण आहार घेतलेला चालतो. म्हणजे जनरली मेजर सर्जरीच्या अगोदर पेशंट 8 ते 10 तास अगोदर उपाशी असायलाच हवा. आणि हे पेशंटनी किंवा रुग्णाने किंवा त्याच्या नातेवाईकांनी हे कटाक्षाने पाळणं खूप गरजेचं आहे. आता तुम्ही जसा प्रश्न विचारला की समजा पेशंट उपाशी पोटी नसेल तर आपल्याला काय करायला हवं. तर अगदी जेव्हा ही इमर्जन्सी केस असते त्यावेळेस आपल्याला ऑपरेशन किंवा ती शस्त्रक्रिया टाळता येत नसते. शस्त्रक्रिया करणं गरजेचेच असते. त्यावेळेस आपल्याला ती पेशंटच्या पोटामध्ये ट्यूब टाकून आपण ते जे अन्न वगैरे खाल्लेलं आहे ते सक्षम करून घेणं गरजेचं असतं. त्याबरोबरच ते अन्न पोटातून पुढे ढकलण्यासाठी काही इंजेक्शन्स असतात, ते इंजेक्शन्स देणं पण गरजेचं असतं. किंवा भूल देताना पण आपण जनरल ॲनेस्थेशियामध्ये आपल्याला ते कॉम्प्लिकेशन उद्भवू शकतं ज्यामध्ये आपण श्वसन नलिका सिक्युअर करतो पेशंटची. त्यावेळेस ती ट्यूब टाकताना काही स्पेसिफिक प्रिकॉशन्स किंवा काळजी घेणं गरजेचं असतं. त्या काळजी घेऊन आपण शस्त्रक्रियेची तयारी करू शकतो. आणि इन केस ज्या सर्जरीज आहेत त्याला रिजनल ॲनेस्थेशिया म्हणजे जनरली पाठीतून किंवा मणक्यातून आपण भुलीचं इंजेक्शन देतो.
किंवा जे काही त्या ऑपरेशन्सला मग आपल्याला तेवढा धोका नसतो अशा वेळेस. भूल देण्याचे काय असे वेगवेगळे प्रकार आहेत का, आणि ते हो. कोणकोणते आहेत आणि ऑपरेशन करताना किंवा कोणकोणत्या प्रकारचे ऑपरेशन करताना ते वेगवेगळे प्रकार वापरले जातात? भूल तज्ञामध्ये तुम्ही जनरल अनेस्थेशिया, पोटाचं ऑपरेशन्स वगैरे करताना, मेंदूचं ऑपरेशन करताना, हृदयाचं ऑपरेशन करताना आपण जनरल अनेस्थेशिया घेतो. त्याच्यात तोंडात नळी टाकून श्वासोच्छ्वासी मशीनची सपोर्टने आपण पेशंटला पूर्ण बेशुद्ध करून ती शस्त्रक्रिया पार पाडतो. आणि कधी पेशंटचं पोटाचं खालचे ऑपरेशन्स करायचे असेल तर पेशंटला पूर्ण बेशुद्ध करण्याची गरज नसते, म्हणून मणक्यातून इंजेक्शन देऊन आपण त्या भागाला भूल देतो आणि पेशंटचं ऑपरेशन शस्त्रक्रिया पार पाडतो. तर जनरल अनेस्थेशिया आणि स्पायनल अनेस्थेशिया, मणक्यातून देणारा इंजेक्शन, हे 2 अनेस्थेशियाचे प्रकार आपण करतो. आत्ता मॅडम तुम्ही सांगितलं की जनरल अनेस्थेशिया आणि लोकल अनेस्थेशिया असे 2 कन्सेप्ट असतात. तर जर जनरल अनेस्थेशिया दिला तर ते रुग्णांना आठवतं का नक्की काय काय झालं ते? खूप छान. म्हणजे लोकांच्या मनातला हा प्रश्न आहे की मला आठवेल का, मला त्रास होईल का, मला त्या भूल दिलं की मला वेदना होतील का, किंवा खूप दुखतं का, म्हणजे अशा प्रकारची अनेक भीती लोकांच्या मनामध्ये बसलेली असते. तर आता मॅडमनी जो विषय डिस्कस करतोय आपण जनरल अनेस्थेशियामध्ये, त्याच्यामध्ये काय काय, त्याच्यामध्ये आपल्याला पेशंटला कसं पेशंटची शारीरिक कंडिशन असते. आता ज्यावेळेला सर्जन ऑपरेशन करतोय पेशंटला, तर त्यावेळेला काय गरजेचं असतं की पेशंटला वेदना नाही व्हायला पाहिजे. तर वेदना होणार नाही ह्याची काळजी भूलतज्ञ घेतात. वेगवेगळे इंजेक्शन्स असतात, ब्लॉक्स असतात, किंवा बेशुद्ध जनरल संपूर्ण भूल देण्याचं मशीनमधनं काही वेगवेगळे गॅसेस असतात, त्याच्यामुळे आम्ही पेशंटला पूर्ण भूल देतो, पेशंटला काही आठवत नाही. वेदना होऊ नये म्हणून काही इंजेक्शन्स असतात आमची, सलाईनमधनं देण्याची असतील, किंवा त्या ठिकाणी लोकली आम्ही इन्फ्लिक्ट करतो ती इंजेक्शन्स असतात. आता तिसरा कॉम्पोनंट काय की पेशंटला भूल ऑपरेशन थिएटरमध्ये घेतलं की त्याचं टेन्शन कमी व्हावं म्हणून आम्ही थोडं प्री मेडिकेशन देतो. म्हणजे पेशंटचे लाळ आणि ह्या सिक्रेशन्स कमी व्हावेत म्हणून पण इंजेक्शन असतं, आणि थोडंसं पेशंटला शांत झोप लागावी, त्याची मनस्थिती कमी शांत व्हावी, त्याचे विचार कमी व्हावेत, तो रिलॅक्स व्हावा, त्या वातावरणाशी एकरूप व्हावा म्हणून एक अँजिओलायसिस आमच्याकडे एक प्रकार असतो, त्याची आम्ही इंजेक्शन देतो. म्हणजे आपण काय काय शिकलो की अँजिओलायटिक म्हणजे पेशंटला टेन्शन येणार नाही ह्याची आपण काळजी घेतो, पेशंटला दुखणार नाही संपूर्ण भुलेमध्ये ह्याची आपण काळजी घेतो. महत्त्वाची काळजी म्हणजे सर्जन पेशंटवरती सर्जरी करतं, त्यांनाही काही त्रास होऊ नये, त्याचे सगळे स्नायू शिथिल व्हावेत म्हणून मसल रिलॅक्सेशन खूप गरजेचं असतं, स्नायूमध्ये शिथिलता येणं खूप गरजेचं असतं, त्याची आम्ही इंजेक्शन देऊन ते मसलही रिलॅक्स ठेवलेले असतात. ह्या सगळ्याबरोबर आता काय महत्त्वाचा मुद्दा की पेशंटला आठवणार नाही का, म्हणजे पेशंटच्या म्हणजे कुठल्याही पेशंटच्या आयुष्यामध्ये ऑपरेशन येणं, सुप्रिया किंवा नीती मॅडम, हा एक खूप दुर्दैवी क्षण असतो, राईट. आणि त्याची जी स्मृती आहे, त्याचा जो एक्सपिरियन्स आहे, हा त्याला बॅड एक्सपिरियन्स नको असतो, बरोबर. त्याच्या वाईट अनुभव पेशंट घेऊन गेला की ऑपरेशन म्हणजे काहीतरी हॉरिबल आहे, तर असं काही नाही आहे. आमची जी टेक्नॉलॉजी आता 1846 पासूनची त्याच्यामध्ये सुधारणा निरंतर रोज 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 जे अपडेट्स होत गेलेले आहेत, त्याच्यामुळं काय होतं की हा एक्सपिरियन्स पण एक सुखद असतो. म्हणजे पूर्वीच्या काळामध्ये जसं शास्त्रांचं आधुनिक होत गेलं, सुधारणा होत गेल्या, पूर्वी जे पेंटो सारखी इंजेक्शन त्याच्यामध्ये खूप नॉशिया व्हायचा, उलट्या व्हायच्या, त्यांनी पण पेशंटला खूप असं परेशानी व्हायची. आता असं काही होत नाही. आमचे डॉक्टर इतके सुंदर आहेत, स्मूथ आहेत की त्यांनी अगदी पेशंट श्वास घ्या बाबा, श्वास घ्या म्हणता घेता पटकन बेशुद्ध पडतो. म्हणजे त्याला असं हॉरिबल स्ट्रीम्स घाबरायची काहीच गरज नाही, इतक्या छान पद्धतीने होतं. आणि पेशंटचं ऑपरेशन झालं की दादा नाव सांग की पेशंट लगेच नाव सांगतो. म्हणजे त्या संपूर्ण कालावधीमध्ये काय चालतं तर सगळं हे आमचं कार्य चालू असतं. स्नायूंना शिथिलीकरण, मसल रिलॅक्सेशन, पेन रिलीफ म्हणजे अनॅल्जेसिया, अँजिओलायसिस म्हणजे त्याला काही आठवलं नाही पाहिजे, टेन्शन नाही आलं पाहिजे, बरोबर. आणि सर्जनसाठी जितक्या वेळ सर्जरी चालणार आहे, असं नाही की ती आपण भूल दिली आणि सर्जरीचं कॉम्प्लिकेशन्स खूप आहे, आतमध्ये अजून काही खूप सर्जनला अजून वेगळे डिसिजन घ्यायचे, अजून काही सर्जरीचं प्रमाण वाढत गेलं तर त्या सर्जरीला लागणाऱ्या पूर्ण कालावधीसाठीची भूल देणं हे आमचं स्किल असतं, हे आमचं शास्त्र करतं, हे आमची मशिनरी करतात, हे आमचे गॅसेस करतात, हे आमचे व्हेंटिलेटर करतात. हे असं खूप छान आणि खूप स्मूथ झालेलं सायन्स आहे. हे सगळं जनरल अनेस्थेशियामध्ये तुम्ही जो प्रश्न विचारला होता. आता आपण पाहिलं की जनरल अनेस्थेशिया आहे आणि लोकल अनेस्थेशिया आहे. जर जनरल अनेस्थेशिया आहे तर मग लोकल अनेस्थेशिया कसं काय? फक्त जनरल अनेस्थेशियावरच का बरं काम नाही चालत? आत्ता आपण माहिती पाहिली की जनरल अनेस्थेशिया म्हणजे ज्यामध्ये आपण पेशंटला पूर्णपणे बेशुद्ध करतो.
तो एक प्रकार झाला. आणि दुसरा असतो आपला रिजनल ॲनेस्थेशिया. रिजनल ॲनेस्थेशिया म्हणजे जे काही आपले कमरेच्या खालचे ऑपरेशन्स असतात जनरली, त्यासाठी आपण रिजनल ॲनेस्थेशिया वापरतो. त्यामध्ये पर्टिक्युलरली स्पायनल ॲनेस्थेशिया मोस्ट ऑफ द सर्जरीजमध्ये आपण यूज करतो. तर स्पायनल ॲनेस्थेशियामध्ये एक निडल असते, मोठी सुई असते, तिला आपण स्पायनल निडल म्हणतो. ती मणक्याच्या गॅपमधून ती सुई आपण म्हणजे एक आपण पॅथॉलॉजी समजून घेतली तर मेंदू आणि स्पायनल कॉर्डच्या भोवताली जे आवरण असतं, ते आवरण आणि स्पायनल कॉर्डच्या मध्ये सिरेब्रोस्पायनल फ्लुइड नावाचा प्रकार असतो. तर ह्या सुईद्वारे आपण त्या सिरेब्रोस्पायनल फ्लुइडमध्ये स्पेसिफिक इंजेक्शन सोडतो. त्यामुळे ज्या आपल्या स्पायनल कॉर्डपासून येणाऱ्या ज्या नसा असतात, नर्व्स म्हणतो आपण, त्याला आपण बधीर करतो. आणि यामुळे पेशंटच्या कमरेच्या खालचा पूर्ण भाग बधीर होऊन जातो आणि कुठल्याही प्रकारचा त्याला ऑपरेशन, शस्त्रक्रियेचा किंवा इतर कुठल्याही प्रकारचे त्रास होत नाही. आणि सेन्सेशन्स प्लस मोटार ब्लॉक तो असतो, म्हणजे पेशंट हालचाल पण करत नाही आणि पेशंटला काही वेदना पण होत नाही. आणि हा ॲनेस्थेशियाचा एकदम म्हणजे खूप सुरक्षित प्रकार आहे. त्यामुळं या मुलीला घाबरण्यासारखं असं काहीही नाही. मॅडम, तुमचं तर गायनॅकचं पण हॉस्पिटल सरांचं, तुम्हाला हा पण अनुभव येत असेल की पेशंटला आधी भीती असेल ना की माझं कमरेत सुई दिली की आयुष्यभर दुखेल का, त्यावेळी तुम्ही कसं काउन्सिलिंग करता? हा एक गैरसमज आहे बरं का. सर्रास हा प्रश्न किंवा ऑपरेशनच्या पूर्वीच हा प्रश्न सर्रास महिला विचारतात की माझी ती नातेवाईक होती किंवा माझी ती मैत्रीण होती, तिने असं सांगितलं की जेव्हा तिचं ऑपरेशन झालं, पाठीतून गुलीचं इंजेक्शन दिलं आणि तेव्हापासून मला कंबरदुखी जडली, तर मला काही ते पाठीतलं इंजेक्शन नकोय. पण हा पूर्णपणे गैरसमज आहे. त्यासाठी आपल्याला त्यांना काउन्सिलिंग करणं हे पण गरजेचं आहे की हे पाठदुखीचं एकमेव कारण असू शकत नाही किंवा नाहीच आहे. तर जनरली स्त्रियांमध्ये 40 नंतर किंवा गरोदर मातेमध्ये जेव्हा बाळ पोटात वाढतं त्यावेळेस आईचं कॅल्शियम बाळ ॲब्झॉर्ब करत असतं. त्यामुळे जनरली आईला कॅल्शियमची कमतरता असते. कॅल्शियमची कमतरता आणि त्याचबरोबर आपण स्तनपान करताना म्हणजे लॉंग ड्युरेशन जसं जे पोश्चर असतं, चुकीची बैठक जी असते, त्यामुळे पण त्यांना अशी भरपूर कारणे द्यायची म्हटलं तर. पण हा पूर्णपणे गैरसमज आहे की इंजेक्शनमुळे मला कंबरदुखी जडली. हा गैरसमज काढणं खूप महत्त्वाचं आहे. तुम्ही म्हणजे एकदम विचार आणि प्रत्येक ठिकाणी भूलतज्ञ हे काउन्सिलिंग करतातच. बरोबर. कधी कधी ॲक्सिडेंट्स वगैरे असताना पेशंटला तोंडावर मार लागलेला असतो. अशा परिस्थितीत पूर्ण ॲनेस्थेशिया द्यायच्या वेळेस तोंड उघडणं आणि त्याला ट्यूब टाकून श्वासोच्छ्वासी मशीनवर घेणं हे थोडं अडचणीचं काम असतो. अशा प्रकारे हा रिजनल ॲनेस्थेशिया ज्या भागात ऑपरेशन करायचं आहे त्या भागाला सून करून भूल देऊन त्या भागाची शस्त्रक्रिया पार पाडणे आणि त्या भागाची वेदना थांबवणे हे एक मात्र त्याचा उपयोग असतो. जसं आपण ब्रेकियल प्लेक्सस ब्लॉक देतो तो फक्त हाताला भूल चढते. आपण कॉडल ब्लॉक देतो तो फक्त खालची बाजू तितकीच बधीर होते. असं वेगवेगळे नर्व्सला आपण भूल देऊन त्याला ब्लॉक देतो. नक्कीच तुम्ही आता फार महत्त्वाचा मुद्दा मांडला की सेफ्टीसाठी, कारण जनरल ॲनेस्थेशियामध्ये पूर्णतः माणूस बेशुद्ध होत असतो आणि रिजनल ॲनेस्थेशियामध्ये व्यक्ती किंवा रुग्ण जो असतो तो फक्त एका स्पेसिफिक एरियापुरतं फक्त ॲनेस्थेशिया दिलेला असतो. त्यामुळे सेफ्टी कन्सर्न जास्त उद्भवत नाही. आणि दुसरं म्हणजे की जर समजा तोंडाला मार वगैरे लागला असतं ते जनरल ॲनेस्थेशिया देणं थोडंसं अवघड आहे. हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. पण आपण बघतो की ॲनेस्थेशियोलॉजिस्ट फक्त ॲनेस्थेशिया देऊन शांत बसत का, पूर्ण मॅनेजमेंट पण त्यांच्याकडे असतं. ॲनेस्थेशिया भूलतज्ञाच्या बद्दल बरेचसे गैरसमज समाजात आहे. भूलतज्ञ म्हणजे फक्त कर्टनचं पाठीमागे काम करणारा एक माणूस जो फक्त शस्त्रक्रिया संपवून आपल्या घरी जातो, असं काही नसतं. पेशंटला शस्त्रक्रिया संपवायला किती वेळ लागणार आहे, कोणी शस्त्रक्रियेला 2 तास लागतात, कोणाला 4 तास, काही कॅन्सर सर्जरी 6-7, 7-7, 8-8 तास चालतात. अशा परिस्थितीमध्ये पेशंट तो भुलीवरून बाहेर निघायचं असेल तरी त्यांचं हृदयावरचं ताण, फुफ्फुसांवरचं ताण, पेशंटच्या मेंदूची परिस्थिती, क्षारतत्वाचे बदल, ब्लड प्रेशरचं वरचढ होणं, किडनीवरचं ताण, हे सगळ्या गोष्टींना एका वेळेत बॅलेन्स करून समजून पेशंटला त्या श्वासोच्छ्वासी मशिनीतून स्वतः श्वास घेण्यासाठी सक्षम करण्यापर्यंत भूलतज्ञ काम करत असतो.
फक्त भूलतज्ञ पेशंटच्या समोर येऊन बोलत नाही की हे मी केलेलं आहे, हे मी समजवलेलं आहे, हे ते तुझं पेशंट आज जे जगलं आहे ते माझ्यामुळे जगलेलं आहे, तो नसतो, त्याला क्रेडिट दिलेला नसतो. पण हे सगळं काम भूलतज्ञच केलेलं असतं, कारण भूल तिने दिलेली असते. भूल दिल्यानंतर पेशंटचा हृदयावर ताण पडलेला असतो, फुफ्फुसांवर ताण पडलेला असतो, तो मशिनीवर असतं, स्वतःहून श्वास घेण्यासाठी सक्षम नसतं, त्याचे पूर्ण स्नायू मांसपेश्या बधीर झालेल्या असतात. म्हणून फक्त सर्जननी सर्जरी केली आणि हार्ट अटॅक आलेलं असतं कधी कधी भूल देण्याच्या वेळेस. अशा परिस्थितीत आपण पटकनी पेशंटला अटॅक आला तर जाऊन कॅथलॅबमध्ये एन्जिओप्लास्टी तर नाही करणार, पण त्या अटॅकच्या मध्ये सुद्धा पेशंट जगवण्याचं काम मोलाचा वाटा भूलतज्ञ करत असतो. तेव्हा त्याचा हृदयावरचा ताण तो मॅनेज करतो. बीपीची औषध द्यायची का, बीपी वाढवायचं आहे का, त्याची श्वासोश्वासची मशीन किती वाढवायची आहे, श्वासोश्वासची मशीनवर कम्प्लिटली पेशंट किती वेळ ठेवावं लागेल, अशा परिस्थितीत क्षारतत्वाचे बदल झाले का, ऑक्सिजन कार्बन डायऑक्साईड जे शरीराचं असतं तो त्याच्यात बदल झालेले आहेत का, किडनीवर ताण तर नाही आला, हे सगळं शेवटपर्यंत भूलतज्ञच करत असतं. म्हणजे अगदी एका वाक्यात सांगायचं झालं तर आपण सगळेजण विमानाने प्रवास केलेला आहे. जसं कॉम्प्लेक्स अवघड काम पायलट करतो, विमानाचं उड्डाण असेल, विमान मेंटेन ठेवणं असेल आणि विमान टेक ऑफ किंवा जमिनीमध्ये सुरक्षित उतरवणं असेल, ह्याच्यामध्ये ज्या कॉम्प्लेक्स प्रक्रिया आहेत त्या सगळ्या तितक्याच स्किलफुली, त्यापेक्षा जास्त स्किलफुली भूलतज्ञ करत असतो. आणि मॅडमने सांगितलं बिहाइंड द कर्टन म्हणजे पडद्यामागे राहून हे करत असतो. आम्ही असं कुठं ग्लोरिफिकेशन भूलतज्ञांच्या बाबतीत समाजामध्ये नसतं, पण मी आता अतिदक्षता विभागात किती वर्षापासून काम करते आणि माझ्या फिजिशियन्सचे पण पेशंट असतात, सर्जनचे पेशंट असतात, कार्डिओलॉजिस्टचे असतात, नेफ्रोलॉजिस्टचे असतात, मेंदूतज्ञ डॉक्टरांचे असतात. सगळे डॉक्टर पेशंट बघून जातात आणि मग पेशंट म्हणतात ह्या मॅडम काय करतात इथं, हे मॅडमचं काय काम आहे, आमचं पेशंट तर मेंदूतज्ञ डॉक्टरांनी बघितलं होतं, आमचं पेशंट तर हृदयतज्ञ डॉक्टरांनी बघितलं. पण ते मशिनीवर पेशंट असताना त्याला बाहेर मशिनीतून सचेतता सक्षमतेने बाहेर काढणं, त्याला पुनर्निवास करणं म्हणतो ज्याला आपण रिहॅबिलिटेशन, तिथपर्यंत भूलतज्ञ 24 तास तो पेशंट बघत असतो. आता कळलं ना किती सुपर स्पेशालिटी काम आम्ही करतो. नक्कीच नक्कीच. म्हणजे पूर्णतः मॅनेजमेंट तुमच्याकडे असतं. हां, तो डोळे का नाही उघडले तर डॉक्टर आम्हाला विचारतात, अरे तुम्ही भूल दिली होती पेशंटने डोळे नाही उघडले, डोळे उघडले तर हात का नाही हलवला, हात नाही हलवला तर पायाची बोटं का हलत नाही आहे. जेव्हा पेशंटला भूल दिली होती तेव्हा तर तो 4ही हातपाय हलवत होता. मग आम्हाला ते सांगावं लागतं, अरे भूल दिली होती, शस्त्रक्रिया कंप्लीट झाली, पण अशा परिस्थितीत पेशंटला लकवा मारला, लकवा मारलेल्यावर पेशंट जेव्हा बाहेर आला, सक्षमतेने स्वतः श्वास घ्यायला लागला, तेव्हा आपल्याला कळलं की त्याचा उजवा बाजू हालत नाही आहे, उजवा पाय हालत नाही आहे, कदाचित मेंदूला रक्तपुरवठा कमी पडला असेल तर आता CT स्कॅन करून आपण बघूया, MRI करून आपण बघूया. हे सगळे गोष्टींच्या लक्ष भूलतज्ञ देत असतो. नक्कीच नक्कीच. ऑपरेशन थिएटरच्या बाहेर भूलतज्ञ नक्की कोणत्या ठिकाणी उपयोगी पडतात? अतिदक्षता विभागमध्ये म्हणजे व्हेंटिलेटरवर पेशंट बाहेर काढण्यापासून तर पेशंटच्या अवयवांची काळजी घेण्यापर्यंत भूलतज्ञ डॉक्टर तिथं उपलब्ध असतो. बाकीच्या मॅडमने सांगितलं की भूलतज्ञांचा अजून ऑपरेशन थिएटर सोडून काय उपयोग होतो, तर अतिदक्षता विभाग मॅडमने सांगितलं. तसंच MRI CT स्कॅन करणं ह्यासाठी सुद्धा कधी कधी पेशंट झटके मारत असतो, कधी छोटे मुलं असतात, कधी घाबरलेला असतो, त्यांना थोडीशी भूल देऊन त्यांना शांत करणं जेणेकरून तो MRI किंवा CT स्कॅन पूर्ण व्यवस्थित होईल, त्यासाठी सुद्धा भूलतज्ञांचा उपयोग खूप होतो. आणि तिसरी म्हणजे ज्यावेळेला नैसर्गिक आपत्ती येते किंवा मॅनमेड डिझास्टर येतं, भूकंप असेल, महापूर असेल, हे नैसर्गिक आपत्ती झाल्या, ॲक्सिडेंट्स असतील, स्टॅम्पेड म्हणजे चेंगराचेंगरी असेल, युद्धजन्य परिस्थिती असेल, ह्या सगळ्या मॅनमेड मानवनिर्मित डिझास्टर्स झाले, त्या प्रत्येक ठिकाणी पेशंट मॅनेज करण्यासाठी भूलतज्ञांचा प्राथमिक उपचार भूलतज्ञ देतो आणि तो या गोष्टीला पहिल्यांदा डायग्नोज करतं की हां या पेशंटला मेंदूतज्ञाची गरज आहे, या पेशंटला किडनीची गरज आहे, या पेशंटला हृदयतज्ञाची गरज आहे, या पेशंटला कॅन्सर सर्जन लागेल, या नॉर्मल सर्जरी होणार नाही, हा पेशंटला हाडाच्या डॉक्टरांची गरज आहे. पेशंटला नेमकी गरज कशाची आहे तो निर्णय भूलतज्ञ डॉक्टर घेत असतो. म्हणजे क्रिकेटच्या मॅचमध्ये एक कॅप्टन असतो, पण आमच्या इथे प्रत्येक क्षणाला जरी 4-5 सर्जन काम करत असतील एकाच वेळेला, न्यूरोलॉजिस्ट असतील, कॅन्सर तज्ञ असतील किंवा हाडाचे तज्ञ असतील आणि कॉम्प्लेक्स सर्जरी चालू असेल, तर त्यावेळेचा कॅप्टन किंवा डिसिजन मेकिंग हा भूलतज्ञ असतो. नक्कीच नक्कीच.
नक्कीच हा फार महत्त्वाचा मुद्दा जो की लोकांना माहीत नाही तो समजला. आता अजून एक जो महत्त्वाचा मुद्दा तो म्हणजे पेन क्लिनिक. हे नक्की काय असतं? पेन क्लिनिक म्हणजे नक्की काय असतं? वेदनाशामक ट्रीटमेंट त्याला म्हणतो की कधी कधी आर्थरायटिस असतं पेशंटला, रुमॅटिक कॅल्शियम कमी झालं तर हाडाचा त्रास होत असतो. पेशंटला कॅन्सर असला आणि शस्त्रक्रिया केली आणि किमोथेरपी वगैरे दिली तर पोट दुखत असतो. वेगवेगळ्या प्रकारचे अवयवांची वेदनाला त्या अवयवाची वेदनाला तिथंच थांबवणं, नियंत्रित करणं म्हणजे पेन क्लिनिक. पेन क्लिनिकमध्ये जे औषधं असते ते कोणी पण देऊ शकतो. तुम्हाला विचारलं तर तुम्ही पण म्हणा पेन म्हणजे काय मॅडम, द्यायचं कॉम्बिफ्लॅम. पेन म्हणजे काय मॅडम, द्यायचं NSAID. आमच्या चुलत्यांना दिली होती, 2च मिनटात डोकं थांबलं होतं. पण ते चुलत्यांना 2 मिनटात थांबवलेल्या डोक्यांनी 2 वर्षानंतर किडनी खराब केली होती. हे नाही आपल्याला कळतं. आपण काय म्हणतो, दिली होती वेदनाशामक औषध, काय होतं, ही गोळी घे आणि आता डोकं दुखायला थांबेल, ही गोळी घे पोट दुखायला थांबेल, ही गोळी घे हात दुखायला थांबेल. पण त्या गोळींच्या दुष्परिणाम एक कालांतराने पेशंटला फेस करावं लागतं. तर त्या गोळी किती डोजमध्ये घ्यायची की नाही घ्यायची, गोळी कोणत्या प्रकाराची खायची, कोणत्या टाईपची वेदनाशामक औषधांचा उपयोग करायचा आहे, इंजेक्शन त्याला कोणतं लाभणार आहे, याची एक तज्ज्ञता भूलतज्ञ डॉक्टरांना करावी लागते. अतिदक्षता विभागाचा भूलतज्ञ डॉक्टर पेन मॅनेजमेंटमध्ये तज्ञता नसतो. पेन मॅनेजमेंट करणारा जे भूलतज्ञ असतो तो गरोदर बायकांची डिलिव्हरीसाठी तज्ज्ञ नसतो. तर हे सुपर स्पेशालिटी ब्रँचेस आहे. कार्डियक अनेस्थेशिया एक वेगळी ब्रँच आहे. हृदयाची ऑपरेशन करणारा जे भूलतज्ञ असतो तो वेगळा असतो. हाडाचं ऑपरेशन करणारा भूलतज्ञ वेगळा असतो. कॅन्सर सर्जरीमध्ये 10-10 तास भुलीला मेंटेन करून पेशंटला सक्षमतेने बाहेर काढणारा भूलतज्ञ वेगळं असतो. तर भूलतज्ञाची वेगवेगळी परिभाषा आणि वेगवेगळी जी स्पेशलायझेशन आहे हे लोकांच्यापर्यंत आतापर्यंत ज्ञान पोचलेलंच नसतं. आता फार तुम्ही महत्त्वाचे मुद्दे मांडले की प्रत्येक गोष्टीसाठी वेगवेगळे भूलतज्ञ असतात. देव ना करो की कोणाला कॅन्सर हो किंवा कोणाचं काही बोन रिलेटेड किंवा काय कोणत्याही प्रकारची विपत्ती नाही हो, पण प्रत्येक आयुष्यामध्ये प्रत्येक महिलेला कधी ना कधीतरी प्रसूती वेदना तर सहन करावी लागतात. तर या गोष्टीमध्ये भूलतज्ञ नक्की कशा प्रकारे भूमिका पार पाडून त्यांचा प्रसूतीचा ताण जो आहे किंवा त्रास आहे तो कमी करू शकतो? जे रिजनल अनेस्थेशिया आपण म्हणतो त्याच्यातच एक एपिड्युरल कॅथेटर म्हणून आपण मणक्यात जशी सुई देऊन भूल देतो आणि खालची बाजू पूर्णपणे बधीर करतो, तसंच आपण एक कॅथेटर टाकून एक एपिड्युरल कॅथेटर टाकतो आणि त्याच्यातून वेदनाशामक औषधं सोडून पेशंटला प्रसूतीचं दुखणं कळतच नाही. पेशंटला माहीतच पडत नाही की आपल्याला दुखतं आहे. त्या प्रकारचे तर वेगळ्या प्रकारचे ते अनेस्थेशिया दिलेलं जातं. याच्यात गंमत काय आहे माहिती का, पेशंटला सगळं कळतं, सगळं ॲटमॉस्फिअर वातावरण सगळं कळतं, तिला कळा पण येतात, नॅचरल कळा येतात किंवा डॉक्टरनी सोडलेल्या इंजेक्शनद्वारे कळा वाढलेल्या असतात ते बाळ बाहेर येण्यासाठी, पण दुखत नसतं. हे कौशल्य एपिड्युरल कॅथेटर म्हणजे पेशंटला कळत नाही, वडत नाही, समजत नाही, पण डिलिव्हरी होते आणि ती जागी असते, दुखत नसतं. ह्यासाठी जे एपिड्युरल टाकायचं असतं ते भूलतज्ञ करतात. ते इंजेक्शन द्यायचे असतात, ते मात्रा ठरवणं, कुठलं इंजेक्शन द्यायचं की ते सगळं आमच्या भूलतज्ञांचं तिथं महत्वाचा रोल असतो, ते आमचं काम असतं. पण हे नॉर्मल डिलिव्हरीला म्हणून नाही वाटत की इंजेक्शन देत असतील? देत असतात. नॉर्मल डिलिव्हरीसाठीच सांगतोय मी. नॉर्मल पुश कसं करणं? हा पुश करण्यासाठी काय लागतं, मसलमध्ये ताकद लागते. ताकद आम्ही बंद नाही करत, ओके, बंद करत नाही, पण ताकद सगळी मसलची ठेवली, तिला कळायला देतोय पण तिला दुखत नाही. ओके, हे आमचं काम आहे, हे आमचं एपिड्युरल अनेस्थेशिया, हे आमचं एपिड्युरल अनाल्जेसिया. हा महत्वाचा मुद्दा. लोकांना वाटतं की एनेस्थेशिया दिला म्हणजे ती मसलची पॉवर पण गेली. नाही, तसं नाही, मसलची पॉवर राहते. म्हणजे हा महत्वाचा मुद्दा तुम्ही सगळ्यांनी नोंद करून घ्या की हे मॅजिक आहे, हे मॅजिक आहे, हे वंडर आहे, हे जगातलं मोठं आश्चर्य आहे. स्पेशलायझेशनच याला म्हणतात. म्हणजे दुखणं फक्त बंद होतं पण बाकीचे सगळं नक्कीच नैसर्गिकरित्या चालू असतात त्या वेळेला. हे फार महत्वाचं आहे. आता एक सेकंड लास्ट क्वेश्चन सर, CPR म्हणजे काय किंवा जीवन संजीवनी म्हणतो त्याला आपण, ते नक्की काय असतं? आता जीवन संजीवनी प्रक्रिया ही हा इटसेल्फ हा एक स्वतःच महत्त्वाचा पॉडकास्ट होऊ शकतो किंवा अतिशय महत्त्वाचा हा अभ्यास आहे. त्याला आता पूर्वी CPR म्हणायचे, आता COLS आम्ही म्हणतो. आता काय झालं की अनेक ठिकाणी अनेक वेळेला बेशुद्ध रुग्ण आपण पाहतो, म्हणजे बाजारात असेल, स्विमिंग पूल जवळ असेल, शाळेमध्ये असेल, एखाद्या कॉन्फरन्समध्ये असेल, हॉटेलमध्ये आपण वेगळे व्हिडिओ पाहतो,
काही ऍक्सिडेंट होतो त्यावेळेला आपण व्हिडिओ पाहतो. तर हा पेशंट प्रत्येक ठिकाणी प्रत्येक वेळेला डॉक्टर अवेलेबल होऊ शकतो का? नाही होऊ शकत. प्रत्येक ही घटना हॉस्पिटलच्या जवळ होते का? नाही, अशी दूरदूरच्या भागात होते. मग हे वाचवण्यासाठी कोण फर्स्ट रिस्पॉन्डर कोण असतो की पहिला उपयोगी कोण असतो? हे सर्वसामान्य माणूस असतो, बरोबर आहे की नाही? त्यांनी काही प्रक्रिया केली की जेणेकरून त्या पेशंटचा, त्या रुग्णाचा, त्या व्हिक्टीमचा प्राण वाचण्यासाठी मदत झाली, तर ती खूप चांगली गोष्ट आहे. मग हे डिझाईन कसं करत गेलं? हे जगातली एक प्रोटोकॉल बेस्ड आहे. तोच त्याच्यामध्ये काही सुधारित चेंजेस करून आपल्या नॅशनल अॅनेस्थेशियाने, नॅशनल बॉडीने काही प्रोटोकॉल्स बनवले. तेच प्रोटोकॉल आपण प्रत्येक स्टेटमध्ये वापरले जातात आणि तेच प्रोटोकॉल आपण प्रत्येक लोकल ब्रँचेसमध्ये वापरतो. ह्याला COLS म्हणतात, म्हणजे कॉम्प्रेशन ओनली लाईफ सेव्हिंग टेक्निक. ह्याच्यामध्ये काय केलं जातं? बेशुद्ध रुग्ण झाला म्हणजे एखादा विक्टीम आपल्या समोर आहे की तो बेशुद्ध पडला, रिस्पॉन्ड करत नाही, हे ओळखलं आपण की तो बेशुद्ध झालेला आहे. मग त्याला काय वाचवायचं आहे की त्याच्या काही स्टेप्स आहेत, अगदी ठराविक प्रोटोकॉल बेस्ड स्टेप्स आहे. याच्यामध्ये काही वेगळं डोकं नाही की तो बेशुद्ध झालाय की आपला दादा मग कळतं की हा रिस्पॉन्ड करत नाही, बेशुद्ध झालेला आहे. तर आपण एक नजर फिरवली कळतं की श्वास पण चालू नाहीये, याला फिट आल्यामुळे तोंडाला फेस आलाय. मग काय प्रोटोकॉल आहे की हा बेशुद्ध झाला, एवढं जरी कळलं ना आपण त्या पटकन आपण काय करतो? CPR चालू करतो. CPR म्हणजे काय की आपलं हृदय कुठं असतं? छातीच्या बोनच्या मागच्या बाजूला असतं. ह्याला आपण म्हणतो स्टर्नम बोन. हे जे कॉलर बोनच्या खालचं स्टर्नम बोन आहे ना, ह्या स्टर्नम बोनच्या खालच्या बाजूला हृदय असतं. मग हृदय जर बंद पडलं तर मृत्यू होऊ शकतो. हृदय चालू कसं ठेवायचं? त्याच्यावर दाब दिला पाहिजे. मग ह्या स्टर्नम बोनवरती दाब देण्यासाठी जे आहे ते सगळं CPRचं पद्धती आहे. त्याच्यामध्ये उभं कसं राहायचं, तर छातीत किती वेळा दाब द्यायचा, किती कालांतराने दाब द्यायचा, त्याच्यावर श्वास द्यायचा की नाही, ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे CPRची ऍक्टिव्हिटी. आता हे डिटेल मी आता घेत नाही कारण आपला तो आजचा डिस्कशनचा विषय नाही. एक शेवटचा प्रश्न, आम्हाला ह्यामध्ये आता जवळपास जे सामान्य लोकांचे सगळे मिथ्स आहेत की भूलशास्त्राबद्दलचे, नक्की काय काय गैरसमज तुम्हाला आतापर्यंत जाणवलं की भूलशास्त्राबद्दल सामान्य लोकांचे? आता गैरसमज म्हणाले तर पहिल्यांदा हे डॉक्टर असतात का इथून सुरू होते. हा टेक्निशियन असतो, एखादा एक्सरे काढणारा टेक्निशियन सारखा किंवा वॉर्डमध्ये काम करणारा एखादा मुलगा आहे. तर मी तुम्हाला काय सांगितलं की हा 12वी नंतर MBBS 5-6 वर्षाचा आणि त्याच्या पुढे कमीत कमी 10 वर्ष, म्हणजे प्रॉपर 15 ते 16 वर्ष शिकलेला हा भूलतज्ञ असतो, राईट. हा एक म्हणजे ह्यांचं शिक्षण हा एक विषय होतो. नंतर दुसरं की मॅडमने आता सुप्रिया मॅडम एक इमर्जन्सी सीझर करायला गेल्या, त्यांनी सांगितलं की पाठीत इंजेक्शन दिलं की पाठ दुखते वगैरे, त्याचे अनेक कारण असतात. ह्या 2 तर गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. तिसऱ्या गोष्टी मॅडमने सांगितलं की बॅड एक्सपिरियन्स बद्दल तुम्ही आता बोलला, तुम्ही ते परत सांगू शकाल की? थोडक्यात आपण घरात स्वयंपाक करणारी बाई असते, त्याला कांदा चिरायचं, लसूण सोलायचं, भाज्या नीट करायची, नीट फोडणी देऊन मग शिजवायचं असतं. तर ते जे काम मोलकरीण बाई करते, घरची बालकीन काय करते? फक्त फोडणी टाकते आणि म्हणते ही भाजी मी तयार केली. तर ते फक्त फोडणी टाकायचं काम भूलतज्ञ नाही करत, बाकी चिराचिरीचं सगळं काम भूलतज्ञ करतो. भाजी आणण्यापासून, धुण्यापासून, चिराचिरी करून त्याचे मसाले वगैरे सगळे तयार करून देतो. आता तुम्ही फोडणी टाका. आणि मग नंतर लोकांना वाटतं अरे फोडणी टाकणारा माणूस आहे तर त्यांनी खूप चांगली भाजी शिजवली होती. कारण मी या गोष्टी डे टू डे लाईफमध्ये आम्ही फेस करतो. कारण प्रॉब्लेम कसा आहे की भूलतज्ञ डॉक्टरांची ओळख देण्याचं आपल्या मेडिकल म्हणजे जे वैद्यकीय शास्त्रामध्ये, या वैद्यकीय वर्ल्डमध्ये भूलतज्ञ डॉक्टरांची पण ओळख द्यावी हा कन्सेप्ट आतापर्यंत सुद्धा आपल्या समाजात नाही आहे. अतिदक्षता विभागात नाही आहे, शस्त्रक्रिया विभागात नाही आहे, पेन मॅनेजमेंट क्लिनिकमध्ये नाही आहे, कुठेही नाही आहे. त्यांची ओळख कधी दिलेली जाते? जेव्हा पेशंट इमर्जन्सीमध्ये असतो, गांभीर्य पेशंटचं असलं की सगळं खपाड ते जबाबदारी ते भूलतज्ञावर टाकतात. ते भूलतज्ञ डॉक्टर होते ना, त्यांना विचारा पेशंट डोळे का उघडत नाही आहे. ते भूलतज्ञ डॉक्टर होते, त्यांना विचारा. तर ते काय असतं, भूलतज्ञ डॉक्टरांच्या बद्दलची कन्सेप्ट समाजात आतापर्यंत आलीच नाही आहे, म्हणून माणसांना माहीतच नाही आहे. आपल्या कार्यक्रमाचा किंवा आमची जे स्टेट अॅनेस्थेशिया बॉडी आहे त्यांचा सगळ्यांचा उद्देश हाच आहे की हा आठवडा आपण काय साजरा करतो की पब्लिकमध्ये अवेअरनेस वाढवा, भूलशास्त्र म्हणजे काय, भूलतज्ञ काय करतात, हे भूलीचा महत्व काय, भूल का दिलेली जाते, आणि भूलतज्ञाला ओळखायचं कारण काय. कारण ते भूल देणं एक
खूप मोठं म्हणजे पुनर्जन्मसारखं असतो. तुम्ही पूर्णपणे भुलीत जाता आणि परत तुम्ही जागा होता. तर तुम्हाला काही माहीतच नसतं 10-15 मिनटं तासभर 2 तास. तर हे पुनर्जन्मसारखी एक शास्त्र आहे, ते भूलतज्ञ डॉक्टर देत असतात आणि ते पेशंट परत आपलं जीवनात नॉर्मल येतो. नक्कीच नक्कीच. हे सर्व ज्या गोष्टी आहेत की सामान्य लोकांना, जसं उदाहरणार्थ मीच आहे, मलाच भूलतज्ञ नक्की काय काम करतात हे माहीत नव्हतं. पण आज तुम्ही एवढे सगळे टॉपिक दिवस बरोबर काम करतो तर तुला माहिती नाही मी नेमकं माझा रोल काय महत्वाचं. पण आज तुम्ही जे सर्व गोष्टी एकदम सामान्य भाषेमध्ये समजून सांगितल्या, नक्की भूलतज्ञ 0 to end पर्यंत नक्की काय कामं करतात. काउन्सिलिंग असेल किंवा भूल देण्याची मात्रा असेल, कुठं भूल द्यायची, जनरल अनेस्थेशिया द्यायचा का लोकल अनेस्थेशिया द्यायचा, या सर्व बाबतीत तुम्ही आज आम्हाला पूर्णतः माहिती दिली. त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद आणि तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी विचारमंथनकडून तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. नमस्कार. महाराष्ट्र राज्य भूलतज्ञ संघटनेकडनं मी आपल्या सर्वांचे आभार मानतो, सर्व श्रोत्यांचे, सर्व प्रेक्षकांचे. तसेच आमच्या बारामती ब्रँच भूलतज्ञ संघटनेकडनंही सर्व तुमच्या विचारमंथनच्या टीमचे धीरज तुझे आणि सर्व श्रोत्यांचे आभार मानतो. आणि तुम्हाला सर्वांना अशी मी एक आवाहन करतो की ज्यावेळेला तुमच्या जीवनात कधीतरी हा प्रसंग आला किंवा ऑपरेशनची वेळ आहे काय, तर तुम्ही तुमच्या भूलतज्ञांची ओळख करून घ्या, त्यांच्याशी भेटा, त्यांच्याशी वार्तालाप करा. हे तुमचं सर्व टेन्शन दूर होईल. आणि हे खूप महत्त्वाचं आहे, ज्या वेळेला पेशंट झोपलेला असतो त्यावेळेला आम्ही जागरूकतेने तुमची जबाबदारी सांभाळत असतो. एवढंच सांगतो आणि थांबतो. नमस्कार. थँक्यू धीरज. थँक्यू.